मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे ड्रामा, मी म्हणजे गाणी, मी म्हणजे गप्पांची रंगत न्यारी. मीच आहे रेडिओ, मीच आहे तुमची वाणी. PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी. PCTs इन्फिनिटी 90.4 FM रिफ्लेक्टिंग यू. श्रोते हो, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओवर आता आपण ऐकणार आहोत मालिका सोयरे सहचर. मनुष्य प्राणी म्हणून जगत असताना आपल्याबरोबर जगणारे जे इतर प्राणी आहेत त्यांच्याबद्दल भान निर्माण करणारी ही मालिका आहे सोयरे सहचर, ज्या मालिकेमध्ये आपल्याशी संवाद साधत असतात मैत्रेयी, सारंग आणि आज सहभागी होत आहेत वेदांतसुद्धा, जे या सगळ्या आपल्या मुक्या प्राण्यांच्याबद्दल भरपूर काम करत आहेत. आज आपल्याला ॲनिमल ॲडॉप्शनबद्दल सांगणार आहेत सारंग. म्हणजेच जर तुम्हाला एखादा प्राणी दत्तक घ्यायचा असेल तर त्यासाठीची काय पार्श्वभूमी असायला हवी, तुम्ही किती गांभीर्याने हे प्राणी दत्तक घ्यायला हवेत, या संदर्भातली सविस्तर माहिती आज तुम्हाला नक्कीच मिळेल. तेव्हा ऐकूया सोयरे सहचर या मालिकेचा आजचा हा 4था भाग. हाय, हॅलो, नमस्कार. तुम्ही ऐकत आहात PCTs इन्फिनिटी 90.4 FM. सोयरे सहचर या मालिकेमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. या मालिकेत आपण प्राण्यांविषयी बोलतो आहोत, प्राण्यांच्या वेलबिईंगविषयी बोलतो आहोत आणि मागच्याच भागात आपण ॲनिमल क्रुॲलिटी आणि ह्युमन व्हायलन्स ह्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती बोललेलो आहोत आणि या भागात आपण बेनिफिट्स ऑफ ॲडॉप्टिंग ॲनिमल्स ह्याविषयी बोलणार आहोत. म्हणजे अनेक वेळेला आपल्याला असं वाटतं की प्राणी विकत घेतले तरच त्यांचा सांभाळ होऊ शकतो, पण अनेक प्राणी आपण रस्त्यावरती बघत असतो, इतरत्र बघत असतो की ज्यांना खरंच एखाद्या चांगल्या फॅमिलीची, चांगल्या घराची गरज आहे. तर असे प्राणी आपण कसे ॲडॉप्ट करू शकतो आणि ॲडॉप्शनचे काय फायदे आहेत ह्याविषयी आज आपण बोलणार आहोत आणि आज त्यासाठी आपल्यासोबत आहेत सारंग आणि वेदांत. हाय, कसे आहात? हाय, मस्त. मी मस्त. मागच्या अनेक भागांमध्ये आपण प्राण्यांविषयी बोललेलो आहोत, अनेक महत्त्वाच्या विषयांवरती आपण प्रकाश टाकलेला आहे. तर आपण जसं मी मगाशी म्हणाले की आपल्याला प्राणी दिसत असतात पण त्यांना उचलून घरी आणायची हिंमत नसते का, तर त्यासाठी अनेक फॅक्टर्स महत्त्वाचे असतात की तो कुठला आहे, त्याची ब्रीड काय आहे, यासारखे असंख्य प्रश्न आपल्याला असतात. तर ॲडॉप्शन विषयी तुला काय वाटतं, काय सांगशील? आपल्याकडे एक फॅड म्हणेन मी, किंवा जास्ती करून कोविडमध्ये या गोष्टी खूप वाढल्या होत्या की विरंगुळेचं साधन म्हणून प्राण्यांकडे बघितलं जातं. सॉफ्ट टॉईज, करेक्ट. त्याच्यामुळे लॉकडाऊन होता, बाहेर जाऊन खेळता येत नाही, मग काय करायचं, चला पेट अडॉप्ट करा. अडॉप्ट करणं म्हणण्यापेक्षा विकत घ्या. जेव्हा आपण म्हणतो विकत घ्या ते म्हणजे ब्रीड्स झाले. आता मागच्या पण आपण एपिसोड्समध्ये बोललो होतो की काही ब्रीड्स अशा आहेत ज्या आपण वारंवार बघतो. हस्की फॉर एक्झाम्पल, ते बर्फाळ प्रदेशामधला कुत्रा आहे, तुम्ही त्याला एवढं गरम एन्व्हायरमेंटमध्ये नाही तो सूट होऊ शकत, पण लोक हट्टापायी घेऊन येतात आणि मग त्यांचं पालन पोषण म्हणावं तसं करत नाही. आणि मी हस्की विषयी उगाच असं म्हणतात लोक की याचे ना नखरे खूप आहेत, नाही ते खरंय लागतो. अरे मग आणू नका ना. हे कळलं असतं तर काय सांगावं. पण आहे म्हणजे जोक सपाट, हस्की ब्रीड पण खूप आहे, प्रेमळ आहे. पण जेव्हा आम्ही स्ट्रे ॲनिमल्स साठी काम करतो तर मी अनेकदा लोकांशी बोलताना स्ट्रे हा शब्द कमी वापरतो आणि इंडी, गावठी या शब्दावरती माझा स्ट्रेस जास्त असतो. ह्याचं एकमेव कारण तेच आहे की जसं मी म्हटलं, लॉकडाऊनमध्ये विरंगुळेचं कारण म्हणून कुत्रं मांजर आणलं आणि आता घरात वेळ देता येते म्हणून त्यांना सोडून दिलं. काही लोक किंवा ॲनिमल लव्हर्स जे असतात ते त्यांना स्ट्रे म्हणून कन्सिडर करतात कारण ते अबॅन्डन्ड आहेत. माझ्यासाठी ते कायमच ब्रीड म्हणून राहतील. सो ह्याच्यामध्ये गावठीसाठी म्हणून जेव्हा आम्ही काम करतो त्याच्यामध्ये अनेक गोष्टी ह्याच्यामध्ये येतात की ॲडॉप्शन का करावं, त्याचे खूप सारे फायदे आहेत. एक तर सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे पॉप्युलेशन त्यांचं जे आहे ते कंट्रोलमध्ये होतं. आता एक उदाहरण सांगतो,
जर का एक नॉर्मल आपण मेल आणि फिमेल डॉग पकडला कुठलाही धर, त्याचा ॲव्हरेज एज 10 वर्ष धर, त्या 10 वर्षामध्ये त्या मेल फिमेल पासून 6,000 पिल्लं जन्माला येतात बर. आणि दर 6 महिन्यांनी कुत्र्यांमध्ये फिमेल्समध्ये रिप्रोडक्शन सायकल येते, हीटवर येतात. सो 6,000 इंटू एव्हरी 6 मंथ्स मल्टिप्लाय करत राहा. त्याच्यामुळे एवढा विस्फोट होतो. आहे त्या प्राण्यांना खायचे प्यायचे हाल होत आहेत, त्यांच्या औषध पाण्याचे हाल होत आहेत. अजून पॉप्युलेशन वाढून आपण त्याचा एक भाग बनण्यापेक्षा रस्त्याने जाताय तुम्ही, एखादं दिसलं पिल्लू, बरेचदा चांगली पिल्लं पण तुम्हाला रस्त्यावर दिसतात. काही काही वेळेला तुम्हाला खूप रोग लागलेली रोगट पिल्लं दिसतात की अंगावर केस नाही, ज्याला लूथ लागणे आपण म्हणतो, मेन जे स्किन इन्फेक्शन असतं, बरोबर. किंवा फिजिकली त्यांना काहीतरी ऍक्सिडेंट झाल्यामुळे लुळे पांगळे पण असतात, पॅरलाइज असतात. अशा प्राण्यांना जर का तुम्ही दत्तक घेतलं तर त्याच्यामुळे एकतर पहिली गोष्ट, तो पेट जो आहे डॉग किंवा कॅट, ते त्याला एक घर मिळतं, त्याला 2 वेळचं खाणं मिळतं स्वच्छ, त्याला औषधोपचार वेळेवर मिळतात. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे तो डॉग किंवा कॅट बाहेर आता नसल्या कारणाने तो स्वतः, म्हणजे ती फिमेल असेल तर ती स्वतः पिल्लांना जन्म देऊ शकत नाही, किंवा तो जर का मेल असेल तर तो निमित्त होऊ शकत नाही अजून पॉप्युलेशन वाढवायला. सो ह्याच्यामध्ये त्यांचं वॅक्सिनेशन नंतर करून घेणे हे गरजेचं होतं, की जेणेकरून त्यांची इम्युनिटी वाढते आणि इन जनरल त्यांची तब्येत छान राहते. त्यांचं स्टरलायझेशन, निर्बीजीकरण करणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. एकतर पॉप्युलेशन कंट्रोलसाठी आहेच, प्लस प्राण्यांमध्ये पण कॅन्सर सारखे खूप प्रकार आपण बघतो. आता ऑन अन ॲव्हरेज आय वुड से 90% डॉग्स जे आपण स्ट्रीट डॉग्स बघतो, कम्युनिटी डॉग्स, 90% डॉग्स मध्ये TVT कॅन्सरचं प्रमाण आहे. सो मेटिंग पिरियडमुळे तो ट्रान्सफर होतो एका डॉग पासून दुसऱ्या डॉगला. जर का हीटवरच फिमेल येत नसेल कारण तिचं ऑपरेशन केले तर ऑटोमॅटिकली या पुढच्या गोष्टी एलिमिनेट होतात. ऑपरेटेड डॉग्स किंवा कॅट्सची हेल्थ म्हणलीस तर ती खूप छान सुधारते. ऑपरेशन नंतर इमिडिएटली तुम्हाला फरक दिसत नाही, पण एक 4-5 महिन्यांनी तुम्हाला विश्वास बसत नाही एवढं धडधाकट कुत्रं किंवा मांजर तुला तुझ्या घरासमोर दिसायला लागतं. सो हे सगळं ऑपरेशन करायचे फायदे झाले. आता शेल्टर मध्ये जर का आपण म्हणलं तर एक नॉर्मल माइंडसेट आहे लोकांचं की कोणी शेल्टर ओपन केलंय की आपल्याला कुठलंही कुत्रं मांजर दिसलं की ह्यांचं म्हणणं असतं की तुम्ही ते तुमच्याकडे घ्यायचंच. आता शेल्टरसाठी म्हणून, आता शेल्टरच्या वतीने बोलायचं आलं तर आम्हाला पण आमचे काही लिमिटेशन्स असतात. आम्ही कपॅसिटीच्या बाहेर जाऊन कोणाला ऍडमिट करून घेऊ शकत नाही, कारण एखाद्याचा जीव वाचवायच्या नादामध्ये सेंटरमध्ये आहे त्या सगळ्यांचा जीव आम्ही धोक्यात टाकतोय. सो विच इज नॉट राईट. त्याच्यामुळे मग, आणि हे मी सर्व NGOsच्या वतीने सांगतो, पुण्यातल्या ऍटलिस्ट कोणीही हेल्दी पपीला ऍडमिट करत नाही. जे चालतंय फिरतंय व्यवस्थित खातंय पितंय त्याला कोणी ऍडमिट करत नाही, कारण आपल्याकडे अनेक अशा केसेस आहेत ज्यांना खरोखर ऍडमिशनची गरज आहे. त्यांना जर का ऍडमिट आपण करत बसलो जे हेल्दी पपीज आहेत, तर मग जेव्हा तुमच्याकडे ऍक्च्युअल इमर्जन्सी केस येते की ज्याला खरंच ऍडमिशनची गरज आहे, सगळे सेंटर फुल असतात. आणि ही आत्ताचं काळं वास्तव्य आहे की सगळे NGOs आता जॅम पॅक्ड आहेत, कारण आपल्याकडे ड्रायव्हिंगचं सेन्स लोकांना नाहीये. लहान मुलांना गाड्या चालवायला देतात, रॅश ड्रायव्हिंग करतात, त्यांना त्या गोष्टीचं एवढं हे वाटत नाही की धडक लागलीये, पण तुम्ही पुढे निघून जाता. नंतर मग तो प्राणी जो असतो ज्याला इजा झालीये, साधं आपलं माणसाचं उदाहरण घ्या, आपल्याला कुठे काही लागलं तर आपण पहिले काय विचार करतो, जाऊ दे सगळं बाजूला, पहिले मी घरी जातो, घरी जाऊन मला कोणीतरी काहीतरी वाचवेल किंवा मला काहीतरी मदत करेल. सो त्या प्राण्याची पण तीच धडपड असते की एखादा समजा कम्युनिटी डॉग असेल, की समजा तुझ्या गल्लीतलं एखादं कुत्रं आहे, ते पलीकडच्या गल्लीत फिरायला गेला आणि ऍक्सिडेंट झाला, तर त्याला घर म्हणून ते पहिले तुमच्या गल्लीमध्ये यायचा प्रयत्न करणार. की समजा तू त्यांना रोज फीड करतेस तर ऍटलिस्ट मैत्रीला दिसेल की मला लागलंय आणि मग ती मला डॉक्टरांकडे घेऊन जाईल किंवा मला औषध देईल, हे त्यांचं एक मानसिकता असते. पण अशा याच्यामध्ये जेव्हा ते पॅरलाइज होतात तेव्हा मुवमेंट, तेव्हा त्यांना जेव्हा करता येत नाही तेव्हा खरंच त्यांच्याकडे बघवत नाही एवढं त्यांना, म्हणजे त्यांचे डोळे खूप बोलून जातात या गोष्टी. अशा ह्याच्यामध्ये जेवढं तुम्ही शेल्टरवरती लोड कमी द्याल तेवढंच NGOs साठी पण हे चांगलं राहतं की इमर्जन्सी ज्यांना खरंच गरज आहे त्यांना ऍक्सेप्ट करता येतं. आता आमचंही सेंटर गेले अनेक महिने फुल राहतंय, तरी त्यातल्या त्यात आम्ही ऍडजस्टमेंट करतो की ऍडमिट करता येत नाही पण ऑनसाईट ट्रीटमेंट करून देता येत असेल आम्ही ते करतो. की
केअरटेकर आहे, फॉस्टर आहे किंवा ॲनिमल लवर आहे, जो जबाबदारी घेतोय की ठीक आहे मी ह्याचं 2 वेळचं काय औषध द्यायचं ते मी देईन, सलाईन लावायची असेल तर आम्ही आमच्या केअरटेकर्सला पाठवतो, मी स्वतः कधी कधी जातो, वेदांतला आम्ही बरोबर घेतो बरेचदा बेसिक ट्रीटमेंटसाठी. सो मग असं करून आम्ही ऑनसाईट ट्रीटमेंट पण करतो. आमच्याकडे जागा नाही म्हणून ट्रीटमेंट होल्ड करणं पण चुकीचं राहतं. ॲटलिस्ट त्या प्राण्याला इमिडिएटली मेडिकल एड मिळणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. सो त्याच्यामध्ये तो एक महत्त्वाचा मुद्दा येतो. दुसरं एक ज्याला आपण म्हणतो अनकंडिशनल लव्ह. कुठल्याही प्राण्याला तुम्ही एक पार्लेजीचं बिस्किट जरी एकदा खायला घातलं ना, तो तुमचा कायम आयुष्यभर ऋणी राहतो. त्याला असं नाही की मला आज पार्लेजीच दिलंय, मला उद्या चिकनच हवंय किंवा मला पेडिग्रीच हवी आहे, काही नाही. त्याला तुम्ही साधी शिळी पोळी जरी दिलीत, दूध जरी दिलं थोडं कच्चं का असे ना, तरी तो कायम तुम्हाला त्याच क्षणी लक्षात ठेवून जे पण म्हणतो की सर्वात लॉयल प्राणी कुठला असेल तर तो कुत्रा. त्याच्यासारखा तुम्हाला प्रामाणिक प्राणी जगात दिसू शकत नाही. आणि अगेन बेस्ट फ्रेंड आय वुड से की एखाद्याला खूप काही बोलायचं असेल पण खरोखर मित्र नसेल तुम्हाला, कुत्र्याला पकडा, त्याच्याशी गप्पा मारा. तो कधी कंटाळणार नाही तुमच्या गप्पांना, किती तुम्ही ऑफ टॉपिक बोलत असाल तरी, पण तुम्हाला हलकं वाटतं. आणि तू म्हणजे तुला खोटं वाटेल पण जेव्हा तू एखादी गोष्ट कुत्र्याशी बोलतेस त्याच्या डोळ्यातनं समजतं तुला की आपण काय बोलतोय, त्या भावना त्याच्यापर्यंत पोचतायत आणि फेशियल एक्सप्रेशन खूप त्याचे चेंज होतात. त्याप्रमाणे अनकंडिशनल लव्हचंच एक छोटं उदाहरण देतो की मी स्वतःचं उदाहरण देतो. मी स्टेज 4 कॅन्सर सर्व्हायव्हर आहे आत्ता. मला 2 वर्ष मी कॅन्सरशी खूप माझा मोठा लढा झाला. पण या सगळ्या माझ्या जर्नीमध्ये माझं फक्त माइंड डायव्हर्ट मी जे केलं ते फक्त सॅवोमध्ये केलं. मी 15 मिनिटं का होईना रोज सेंटरला जायचो, त्यांना जस्ट हाय हॅलो, सगळ्या जे आमचे सेंटरवरचे प्राणी होते हाय हॅलो केलं, 2 मिनिटं त्यांच्याशी बोललो, गप्पा मारल्या, निघून यायचो मी. आणि आज जे मी इथं आहे उभा हे फक्त आणि फक्त त्यांच्या आशीर्वादामुळेच आहे की जी मी सेवा केली, मी असं समजतो की कुठेतरी त्याची परतफेड मला मिळालेली आहे. आणि माझ्यासाठी तर ही आयुष्यात न विसरणारी घटना झालेली आहे. त्याच्यामुळे हा तर फार एक मोठा पॉईंट होतो की तुम्ही स्पेसिफिक असं जसं तू म्हणले की एखादं प्राणी आपल्याला दिसला त्याला घरी घेऊन यायचं म्हणले की खूप त्याच्यामध्ये विचार करण्याची गोष्ट. ते खरं एका दृष्टीने. लहान मुलं फिरायला गेले, खेळताना पिल्लू बिल्लू दिसलं मांजरीचं घेऊन आले घरी, पण मेन हा पण विचार करणं तेवढंच गरजेचं आहे की ते ॲज अ पेट म्हणून न बघता ॲज अ फॅमिली मेंबर म्हणून तुमच्या घरात येतंय. तर त्याच्यामुळे त्याला वेळ देणंही तेवढंच गरजेचं आहे. त्याचं शी शू असेल त्याच्या वेळा मॅनेज करणं गरजेचं आहे, खाण्यापिण्याच्या वेळा मॅनेज करणंच आहे, त्याची आंघोळ झाली किंवा त्याला इन जनरल मेडिकेशन आणि सगळ्या गोष्टी ते वेळ द्यायचं म्हणजे एक डेडिकेटेड माणूस लागतो. आणि आपण नॉर्मल प्राणी मासे बिसे घेऊन येतो, आपण आपल्या कामाने बाहेर जातो, अडकतात ते आपले घरचे आणि विशेषतः आया आपल्या. त्याच्यामुळे हा खूप विचार करण्याचा भाग येतो की आम्हाला असं जेव्हा अडॉप्शनसाठी कोणी एन्क्वायरी पाठवतं येते तेव्हा आम्ही पहिले हेच विचारतो की लहान मुलं असेल तर घरी बोललायस का तू, परस्पर डिसिजन घेऊ नको, तू हा विचार करतोय खूप चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यावरनं पुढे अजून काही सिच्युएशन ज्या काय होतात ज्या आम्ही बघितल्या आहेत त्या अवॉइड करण्यासाठी आम्हाला हे गोष्टी अपफ्रंट विचारतात. आजचंच उदाहरण, आज आमच्या सेंटरवरून 5 मांजरी अडॉप्ट झाल्या. ते म्हणजे एकदम सोनेपी सुहागा होता की एका मांजरीचं ऑपरेशन झालं आणि आमच्या पॉलिसीप्रमाणे पिल्लं पण आम्ही ऍडमिट करतो तिला जेव्हा डिस्चार्ज देतो डे 5ला. तेव्हा आज ते 5 पिल्लं घेऊन आले. तेव्हाच 1-2 व्हिजिटर सेंटरला आले होते, योगायोगाने त्यांना ती पिल्लं आवडली, तिथल्या तिथं ॲडॉप्शन कन्फर्म झालं. त्यांचं वॅक्सिनेशन आम्ही लगेच त्यांना करून दिलं आणि मग आता त्यांचं फ्री बर्थ कंट्रोल सर्जरी आम्ही करून देतो 6 महिने झाल्यावर. त्याच्यामुळे मग याच पॉईंटवरती की ती 5 पिल्लं जर का आमच्याकडे आली आणि कोणी अडॉप्ट केलं नाही तर तो आमचा ओव्हरहेड पण होतो, प्लस जागा जाते, प्लस त्यांच्या दृष्टीने पण होतं ना की आज 6 महिने ते आमच्या इथं राहणार आहेत, पण आमच्या लिमिटेशन्स या आहेत की आम्ही लाईफ लॉंग कोणाला ठेवू शकत नाही. जर का आपण आता मगाशी म्हणलो की जागा नसेल तर मी पुढची केस घेऊ शकत नाही. 5 मांजरांसाठी समजा मी 5 पिंजरे ऑक्युपाय केले आणि अनफॉर्च्युनेटली एखादी केस आली माझ्याकडे केज नसेल तर काय. सो ह्याच्यासाठी तो आपण जे म्हणतो की रोल ओव्हर होणं फार गरजेचं आहे. ह्याच्यासाठीच ॲडॉप्शन झाल्यामुळे आमचा लोड कमी होतो, आम्हाला स्कोप मिळतो नवीन केसेस ॲडमिट करून घ्यायला. आणि विशेषतः 6 महिने जर का ते एक पिल्लू आता जन्माला झालं एका फॅमिलीच्याकडे
त्या आईचं त्यांनी ऑपरेशन करून घेतलं. नंतर ते 2 महिने त्यांच्या घरी होतं, मग ते सॅवोमध्ये आलं, पुढचे 4 महिने सॅवोमध्ये आलं, 6 महिन्यानंतर त्याला परत त्याच पहिल्या घरी जायचंय ऍज पर लॉ. तर प्राण्यांना सुद्धा सायकोलॉजिकल इफेक्ट होतो, डिप्रेशन मध्ये जातात ते, आणि मग ट्रस्ट इश्यू त्याच्यामध्ये होता. आता तू या क्षेत्रात काम करतेस ते तू को रिलेट करू शकशील की खूप मेजर इम्पॅक्ट होतो. मग त्याच्यासाठी आम्हाला विशेषतः त्यांना डिप्रेशन मधनं काढण्यासाठी औषधोपचार वेगळा करावा लागतो. ते तर अजून वाढीव काम अॅनिमल होतं. सायकोलॉजिस्ट पण असतात ना? एक्झॅक्टली, ते म्हणजे करिअर आहे लोकांचं हो, त्याच्या मागे ते. हो. सो या सगळ्या गोष्टी होतात. प्लस ॲज एखाद्याला अडॉप्ट जो करतो त्याला समजा अँझायटी असेल किंवा पॅनिक अटॅक सारखे येत असतील, सो नॉर्मली आपण खूपदा ऐकतो की मासे जर का तुमच्या घरी तुम्ही पाळले असतील, गप्पी मासे का असे ना, किंवा गोल्ड फिश असतील, सो त्या माशांकडे तुम्ही कॉन्स्टंट स्टेअर जरी केलं तरी तुम्हाला बीपीचा त्रास कमी होतो किंवा अँझायटी इश्यूज कमी होतात, पॅनिक अटॅक्स कमी होतात. त्याचप्रमाणे कुत्रं मांजर असेल तर त्यांच्या सोबतीमुळे सुद्धा तुम्हाला हा फायदा होतो. प्लस ह्याच्यामध्ये असे पण काही फॅक्टर्स आहेत की तुमच्यावरती एखादं काही अटॅक होणार, अटॅक इन द सेन्स हार्ट अटॅक असू दे किंवा अँझायटी, पॅनिक अटॅक, या गोष्टी घडणार असतील तर त्याचा सुद्धा या प्राण्यांना पहिलेच सिक्स सेन्स असतो आणि ते रिस्पॉन्ड करतात. या स्पेसिफिक टॉपिकवरती वेदांत अजून थोडी माहिती देऊ शकेल, कारण त्यांनी त्याच्यावर माझ्यापेक्षा जास्ती अभ्यास केलेला आहे. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण जसं सारंग म्हटले, आपण जर का डॉग्सला अडॉप्ट करतोय तर एक 10 ते 15 वर्षाचा प्लॅनिंगच्या हिशोबाने, या प्लॅनच्या हिशोबाने आपण डॉग्सला अडॉप्ट करायचं. हा एक तयारी ठेवायला पाहिजे 10 ते 15 वर्षासाठी. तो आपला रेस्पॉन्सिबिलिटी होतो आपण जेव्हा एक कुत्र्याला घेतो. प्लस त्याच्यामध्ये आपण फायदा काय आहे जे आपण अडॉप्शन करतो शेल्टरमधनं, त्याचाच आपण एक जर का जे नवीन कुत्रे घेणार आहेत, नवीन आहेत, त्यांना एक्सपिरियन्स 0 आहे कुत्रा ठेवण्याचा किंवा मांजर ठेवण्याचा. जर का त्यांनी एक वयाने मोठा असलेला कुत्र्याला अडॉप्ट करतात किंवा एका मांजराला ते अडॉप्ट करतात, तर तसाच अशा करता एक फायदा काय होतं की ते जे आपण बेसिक ट्रेनिंग करतो त्यांना बाहेर वॉशरूम, सुसू, पॉटी जे काय त्यांचं आहे ते बाहेर करायला, घराबाहेरच करायचं आहे, हे एक बेसिकली अडल्ट डॉगमध्ये असतंच, ऑलरेडी इनबिल्ट असतं. तर तो एक फायदा आहे. मांजराच्या बाबतीत तर हा एकदमच साधी गोष्ट आहे की ते आपण पॉटी, लिटर सँड त्यांना प्रोव्हाइड केलो तर ते ऑटोमॅटिकली तिकडे जाऊन करतं. त्याचं जे वॉशरूम रिलेटेड जे काही थिंग्स आहेत ते सगळं कव्हर होतं. सो हा एक फायदा आहे अडॉप्ट करण्याचा. आणि मल्टिपल ॲस्पेक्ट्स आहेत डॉग्ससाठी की एक असे प्रकारे मेडिकल डिटेक्शन डॉग्स म्हणतो आपण, ज्यामध्ये ते डॉग्स आपल्याला माणसाला जर काय फिजिकली काय इश्यू असला, तो कॅन्सर असू द्या, हार्ट अटॅक येणारे, किंवा त्या मांजराला जर का कुणाला चक्करही येत असेल तर एक त्या पर्टिक्युलर कुत्र्याला कळायला येते, सेंटनी काय असो किंवा त्या माणसाचा, ओनरचा हालचालनी, हावभावानी काही फरक विचित्र दिसलं तर त्या कुत्र्याला जाणवते. हा एक असू शकतो. त्याच्यामध्ये अजून प्रकार आहे की जे डिसेबल्ड लोक असतात, जे ब्लाइंड लोक असतात किंवा ज्यांना ऐकूच येत नाही, ह्या एरियाजमध्ये ही कुत्रे असे पण कुत्रे असतात जे मदत करतात. आता एक एक्झाम्पल आहे की एक कुत्रा एका ब्लाइंड माणसाला रोड क्रॉस करायला हेल्प करतो. खड्डा कुठं दिसलं किंवा गाडी येते तो आगा करतो त्या ओनरला की बाबा इकडं गाडी आहे किंवा इथं खड्डा आहे. हा एक बेनिफिट आहे. आणि थर्ड आपला एक इमोशनल सपोर्ट डॉग म्हणतो आपण, जिथं अँझायटी, डिप्रेशन पेशंट्स आहेत किंवा मेंटल लर्निंग डिसेबिलिटीज असले तर त्या ॲस्पेक्ट्समध्ये हे डॉग्स इमोशनल सपोर्ट देणे. कुणाला डिप्रेशन असला, XYZ पर्सन, कुणाला एक्झाम्पल एक पर्सनला डिप्रेशन असला, तो स्वतःची जे इनर टर्मॉईल आहे त्यांनी त्या कुत्र्याला एक्सप्रेस केला, तो कुत्रा एकदम शांतपणे ऐकून घेईल
तर ते आपल्याला असं वाटतं की आपलं मन हलकं होतं, आपण कुणासोबत शेअर केलंय म्हणून. आणि त्याच प्रकारे जो सॅडनेस बघून तो कुत्रा येऊन तुमच्या मांडीवरती हात तोंड ठेवणार किंवा लाड एक्सपेक्ट करणार तो, त्याच्यामध्ये आपलं मन मावून जातं आणि आपल्याला थोड्या वेळसाठी तरी काय असो आपल्याला बेटर फील होतं. करेक्ट. ग्रेट. म्हणजे अडॉप्शनचे एवढे फायदे आहेत तर. येस, नक्कीच. आणि तू पुण्यातल्या सगळ्या NGOs मार्फत जे तू सांगितलंस की हेल्दी डॉग्सना आम्ही ॲडमिट करून घेऊ शकत नाही, का तर त्यांना ॲडमिट केलं आणि जर सेंटर फुल झालं तर ज्यांना खरंच ट्रीटमेंटची गरज आहे त्यांना आम्ही ट्रीटमेंट देऊ शकत नाही. हा. एक ह्याच्यावर मजेशीर किस्सा, म्हणजे अनेक किस्से, एक किस्सा सांगतो मी. हा. की असंच मी म्हणलं तसं की लोकांना फिरायला विकेंडचे, पावसाळा आहे, कुठेतरी मस्त धबधब्यावर फिरायला जातात. फिरता फिरता तिकडं कुठलं तरी पिल्लू दिसतं. आता वास्तविकता ते पिल्लू तिकडचंच असतं, त्याची आई पण जवळपास कुठेतरी असते. पण ह्यांचं म्हणजे एक आपण स्टंटबाजी केल्यासारखं पिल्लं उचलतात. पहिले अॅनिमल रेस्क्यू कुठले सॅवो, डायरेक्ट गेटामध्ये हे पिल्लू तुम्ही घ्या. पण काय झालंय त्याला, खातंय पितंय सगळं व्यवस्थित आहे, कशाला आम्ही ऍडमिट करू, आमच्याकडे जागा हे नाहीये. असं झालं पण- सुदृढ माणसांना हा, हॉस्पिटलमध्ये exactly. ऍडमिट करण्यासारखं. ते लोकांच्या त्या फार अपेक्षा असतात की NGO म्हणल्यानंतर आम्ही काही आणलं, रस्त्यावरचं- हत्तीचं पिल्लू आणलं तरी तुम्ही घेतलं पाहिजे. ही लोकांची एक फार विचित्र अपेक्षा असते आमच्याकडनं. ते खरंच त्यांना समजून घेणं फार अवघड जातं कधी कधी. नाही, पण ह्याच्याविषयी माहीत नसतं. करेक्ट. पण आज तुझ्यामुळे आणि वेदांतमुळे ह्या गोष्टी समजल्या, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार. आणि सोयरे सहचर या मालिकेत आपण आज ॲनिमल अडॉप्शन विषयी बोललो आणि आज या भागात आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. सोयरे सहचर या मालिकेचा आजचा भाग श्रोते हो आत्ताच आपण ऐकला. प्राणी दत्तक घेताना कोणती कोणती काळजी तुम्ही घ्यायला हवी याची कल्पना तुम्हाला हा भाग ऐकून आली असेलच. तर जर तुम्ही प्राणीप्रेमी असाल तर प्रेम योग्य पद्धतीने सुद्धा व्यक्त करावं लागतं आणि त्याचसाठी सोयरे सहचर ही मालिका आपण सुरू केली आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. 9371332683 हा आपला संपर्क क्रमांक आहे. ॲप्लिकेशनच्या माध्यमातून रेडिओ ऐकत असाल तर चॅटरूममध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. तेव्हा ऐकत रहा सारंगा आणि मैत्रेयी बरोबर सोयरे सहचर ही मालिका इन्फिनिटी 90.4 FM वर.